नमस्कार. चला आज आपण पाहणार आहोत एकदम मस्त जशी मार्केटला मिळते ना तशीच कचोरी आज घरच्या घरी आपण करणार आहोत। एकदम तशीच खस्ता होणारी ही कचोरी आहे, योग्य प्रमाणासहित सांगितलेली आहे। चला तर मग लगेचच करू तर अगदी मार्केटला मिळणारी त्याच चवीची ही कचोरी बनवण्यासाठी। तर सुरुवातीला आपल्याला पीठ चुरून घ्यायचं आहे, म्हणजे मैदा आपल्याला चुरून घ्यायचा आहे। आता इथं मैदा मी मोठी 1 वाटी घेतलेला आहे, तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ किंवा अर्धा मैदा हा सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालून घेतले, अर्धा चमच ओवा हातावर छान चोळून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे तेल। आता तेल वगैरे मी गरम वगैरे केलं नाही, असंच घातलेलं आहे, 1 माप तेल। आता घालून त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याला आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर पहा, एकदम आपण घट्टसर करणार नाही, थोडंसं सैलसर ठेवणार आहोत, म्हणजे काय होईल एकदम छान आपला नंतर मैदा हा टाईट होईल, छान फुलेल। त्याच्यामुळे काय करायचं, सुरुवातीला थोडंसं सैलसर ठेवायचं, म्हणजे एकदम छान आणि खस्ता ही कचोरी आपली तयार होणार आहे। तर पहा, या पद्धतीने मी थोडीशी सैलसर करत आहे। जेव्हा मैदा आपण मळतोत ना तेव्हा थोडासा सैलसर करायचा आहे। तर या पद्धतीने अगदी आपल्याला घट्टसर करायचं नाही, थोडासा सैलसर ठेवायचा आहे। तर पहा, असाच चुरून मी झाकून बाजूला ठेवणार आहे आणि आपल्याला इथं करायचा आहे मसाला। आता आतली स्टफिंग आहे ना ती करणार आहोत। तर पहा, इथं धने घेतलेले आहेत मी मोठे 3 चमच, त्याच्यानंतर 1.5 चमच सोप आणि आपल्याला घ्यायचे आहे जिरे। आता याला छान आपण एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। सर्व ही जिन्नस अगदी 2 मिनिटसुद्धा लागणार नाहीत, एकदम छान हे भाजले जातात। तर पहा, छान असे भाजले गेलेले आहेत। आता बारीक एक त्याचं वाटण करून घ्यायचं आणि तेल आपण पुन्हा पॅनमध्ये घालून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घालायचे आहेत भरपूर कांदे। आता कांद्याची आपण कचोरी करत आहोत, त्याच्यामुळे कांदे थोडेसे मी जास्त घातलेले आहेत। तर 3 मोठे कांदे आहेत, या पद्धतीने मोठ्याच आकाराचे मी कट करून घेतलेत, एकदम बारीक असे तुकडे केले नाहीत। ते मध्ये मध्ये जर लागले ना दाताखाली तर छान चव लागते। त्याच्यानंतर घातलेले आहेत मिरच्या। आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरं का। इथं मी 4च घालून घेतलेले आहेत। हलकंसं याला सुद्धा परतून घ्यायचं आहे आणि जे आपण मसाला भाजून घेतला होता ना तो ओबडधोबड असा वाटून घेतलेला आहे, अगदी बारीक केलेला नाही आणि जाडसर सुद्धा ठेवलेला नाही, थोडासा बारीक असं करून घेतलेला आहे। तर पहा, या पद्धतीने मसाला घालून सुद्धा छान असं परतून घेऊता 1 मिनिटासाठी। मिरची आणि कांदा छान परतल्याच्या नंतर आपण मसाला घालून घेतला, हा सुद्धा परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे अगदी जरासं, म्हणजे 1 चमच मोठा बेसन पीठ, म्हणजे जे थोडासा कांद्यामध्ये ओलसरपणा असतो ना तो सर्व निघून जातो। आता त्याच्यामध्ये घालायचं आहे मिरची पावडर, चवीनुसार नमक, धनेपूड, जिरेपूड। आता इथं मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। मी अर्धा चमच इतकं मिरची पावडर घातलेला आहे, मिरच्या घातल्या त्याच्यामुळे हलकं तिखट केलेलं आहे। धनेपूड आणि आपण गरम मसाला आणि जिरेपूड हे अर्धा चमच घालून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण त्याला परतून घेऊन याच्यामध्ये घातलेले आहेत 1 बटाटा आहे, तर मोठ्या आकाराचा 1च बटाटा आहे, मी उकडून घेतलेला होता, त्याच्यावरची साल काढून या पद्धतीने आपण याच्यामध्ये घालून घेऊता। एकदम मॅश असा करायचा नाही, जसे आपल्या कांद्याचे हे राहतात ना मध्ये, तसेच बटाट्याचे सुद्धा राहू द्यायचे, म्हणजे दाताखाली आले ना एकदम छान चवीला लागतात। तर अजून याला परतून घ्यायचं 1 मिनिटासाठी आणि त्याच्यामध्ये घालायची आहे हिरवी कोथिंबीर आणि कोथिंबीर घातलं का गॅस बंद करायचा आणि याला परतून घेऊन खाली घेऊन आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे। तर 1 मिनिटासाठी वरी परतून घ्यायचं आणि लगेचच खाली आपण याला उतरून थंड करायला घेऊता। पहा, तो थंड होतोय तोपर्यंत आपला मैदा छान, आपण जोपर्यंत मसाला केलाय ना मैदा छान असा भिजलेला आहे। आता काय करायचे, त्याचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत, तोपर्यंत आतली जी स्टफिंग आहे ना मसाल्याची ती तयार होईल। तर पहा, या पद्धतीने आपण सर्व ही गोळे करून घेऊता। तर हलकंसं हे थोडंसं हे झालेलं आहे, सैलसर झालेलं आहे। हवं तर तुम्ही हाताला तुमच्या तेल लावून घेऊ शकता किंवा पीठ लावून घेऊ शकता, असंही केल्या तरीही हरकत नाही, एकदम छान असे होतात। एक वेळेस एकदम घट्टसर कर नका, या पद्धतीने नक्की करून पहा। तर पहा, आता एक आपल्याला त्याच्यातला गोळा उचलून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला त्याला हलकासा पैस करून घ्यायचा, जास्त नाही असं मोठा, हलकासा करायचा आहे। आणि जसे आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये तो मसाला आहे ना आतमधली स्टफिंग ती भरायची आहे। तर या पद्धतीने आपण भरून घेतल्याच्या नंतर जे शिल्लकचं पीठ आहे ना
जे बाजूला येतं ना वरच्या भागाला ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळं काय होईल एकदम एकसारखी आपली ही कचोरी तयार होईल. नाहीतर ते पीठ राहिलं ना ते एका साईडला ते जाणार आहे मैदा आणि ते चांगलं लागणार नाही. मग त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला ते काढून घ्यायचं आणि या पद्धतीने याचा गोळा करून असं उभ्या हाताने आपल्याला याला पैस करून घ्यायचं, ज्याच्यामुळं काय होणार आहे सर्व कडेला हा मसाला आतमधल्या जाईल. तर पहा याच पद्धतीने आपण सर्वही करणार आहोत. स्टफिंग आतमध्ये भरायची या पद्धतीने आपला हात हे करून असा याला पैस करून घ्यायचं. एकदम जास्त करायचं नाही किंवा बेलण्यानेही फिरवायचं नाही. तर एकसारखी याच पद्धतीने आपली स्टफिंग ही सर्व बाजूला जाते. तर पहा आपल्या कचोऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत. आता आपण याला तळायला घेऊत आणि बाकीच्या शिल्लकच्या नंतर करूत. तर पहा हलकंसं आपल्याला तेल गरम करायचं आहे. एकदम कडकडीत गरम तेल करायचं नाही. जेव्हा तुम्ही कढईमध्ये कचोरी सोडताना तो फार जास्त वेळ लागतो. एक 25 मिनिट लागू शकतात कचोरी तळण्यासाठी. तिच्या मनाने आपल्याला एकदम लो हीटवर याला तळायचं आहे, ज्याच्यामुळे एकदम छान आणि खस्ता ही कचोरी आपल्याला मिळते. त्याच्यामुळे केव्हाही कचोरी तळते वेळेस तेल हाय हीटवर आपल्याला ठेवायचं नाही किंवा एकदम जास्त असं दूर निघूजेपर्यंत गरम करायचं नाही. नाहीतर काय होतं हे एकाच बाजूला तळल्या जाते बाहेरून आणि आतल्या भागालाही कच्ची राहते. त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला हलकंसं तेल गरम झालं की याच्यामध्ये सोडायचं आहे. एका बाजूने छान सेट झालं, एक 5 मिनिट लागू शकतात सेट होण्यासाठी. एका बाजूला छान तळल्या गेल्या की अजून आपण पलटून दुसऱ्याही भागाला असं तळून घेणार आहोत. असं करत करत आपल्याला 20 ते 25 मिनिट लागणार आहेत बरं का तळायला. तर तळायला थोडासा जास्त वेळ लागतो. जेवढा तुम्ही जास्त वेळ या तळण्यासाठी देसाल ना तेवढी तुमची खस्ता ही कचोरी तयार होणार आहे. पहा सुरुवातीला आपल्याला झारी लावायची नाही. एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे पलटून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित अशा ह्या तळल्या जातील. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा ह्या फुललेल्या आहेत. जशा मार्केटला आपल्या बाजारामध्ये मिळतात ना अगदी तशाच होतात त्या. आपल्याला एकदम गरम करायचं नाही, हलकंसं गरम पाहिजेत आणि आपल्याला तळण्यासाठी वेळ पुरेसा द्यावा लागणार आहे, म्हणजे एकदम छान आणि खस्ता ही आपली कचोरी तयार होते. तर पहा एकदम सुंदर अशी ही कचोरी झालेली आहे. याच पद्धतीने आपण सर्वही कचोऱ्या ह्या तळून झालेल्या आहेत. तर काढून घेऊ. तर पहा फुलून एकदम मस्त अशा ह्या झालेल्या कचोऱ्या एकदम तेलकट होत नाहीत. जशा मार्केटला मिळतात ना अगदी तशाच होतात. काही वेळेला मार्केटला सुद्धा थोड्याशा तेलकट ह्या येतात. तर एकदम ही तेलकट न होणाऱ्या ह्या आपल्या कचोऱ्या तयार आहेत. तर या पद्धतीचे ह्या कचोऱ्या नक्की करून पहा. तर पहा कडेपर्यंत एकदम मस्त असा हा मसाला भरला गेलेला आहे. तर या पद्धतीच्या नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू.